दी नंबर माझ्याबरोबर लिहित चला. इफ द नंबर दिसते का आता बघा, नंबर 4 5 6 2 9 स्टार, शेवटचा अंक स्टार आहे, स्टार इज डिव्हिजिबल बाय 3, हा 3 ने भाग जातो. then what is the value of star? स्टारची व्हॅल्यू किती असेल सांगायची. ए बी सी, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू येऊ शकतात. 8 0 5 3. बॅटरी सेव्हिंग लावले. ऑडिओ म्यूट करा सगळेजण. चला, हा नंबर आहे, इट इज डिव्हिजिबल बाय 3. स्टारची व्हॅल्यू किती असेल सांगा. आन्सर सांगता येते का बघा. सोपं आहे, आपण बघितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे तुम्हाला. डिव्हिजिबिलिटी नंबर हा आहे आपला 4 5 6 2 9 आणि हा शेवटचा डिजिट काय असेल तो शोधायचा, स्टार. काय झालं, येत नाही कुणाला? काय करणार बघा. इफ द नंबर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, मग 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे रे? जर दिलेल्या नंबरचे संख्या, दिलेल्या डिजिट नंबर मधल्या डिजिटची बेरीज किती येणार आहे बघायचं, ते बेरीज करायचंय. त्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर मग त्या संख्येला 3 न भाग होतो. सगळ्यांची बेरीज करूया आपण. तर डिजिट्स आहेत 4 + 5 + 6 + 2 + 9. आता स्टार माहित नाही, तू शोधायचे तर यांची बेरीज किती येते बघा. 4 + 5 9, 9 + 6 15, 16 17, 17 आणि 9 26. 26. एक मिनिट, एक ऑप्शन आपलं चुकलेलं आहे का बघ. 8, एक ऑप्शन 3 नाही, तो 1 आहे. 4 आहे. 8 0 5 आणि 4 आहे. ओके, मग आता 26 ला डिवाइड नको आपल्याला. हा डिजिट कोण असेल हा शोधायचा आपल्याला. मग पुढे जायचं आपल्याला. 26 ला 3 न डिवाइड करू शकतो का आपण? नाही. मग 3 न डिव्हिजिबिलिटी कशाला आहे 26? 3चं टेबल म्हणायचं तुम्हाला. 3 6 9 12 15 18 21 24 केलं जर हा नंबर 1 असेल तर 26 डिवाइड बाय 3 होऊ शकतं. ओके, मग 1 आहे का याच्यामध्ये डिजिट? 1 नाही. ओके, म्हणजे हा होऊ शकत नाही, 1 नाही आपल्याकडे. 1 इथं असू शकत नाही. पुढे जायचं. 27 नंतर काय असतं? 30. मग 26 प्लस किती केले पाहिजे? 30 मिळेल प्लस 4, म्हणजे इथं 4 डिजिट आलं पाहिजे. 4 आहे का चेक करा. 1 2 3 4 आहे 4. आता हे बाकीचे पण चेक करा. समजा इथं आपण
8 केलं प्लस 8 केलं तर किती होत आहे 34. मग 34 ला 3 ने डिवाइड होत आहे का पूर्ण पूर्ण भाग जायला पाहिजे नाही 8 ऑप्शन रॉंग. 0 केला तरी 26 ला 3 ने डिवाइड होत आहे का नाही नाही. 5 केला प्लस 5 31. So 31 is not also divided completely divisible by 3. So answer will be 4. समजलं. त्यासाठी डिव्हिजिबिलिटी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. जो जो पार्ट तुम्हाला लिहून दिलेला असतो तो थोडासा तुम्ही रीड आउट केला पाहिजे वेळच्या वेळी. ठीक आहे. आता हा सोडवा. सैनिक स्कूल एक्झाम साठी आलेला क्वेश्चन आहे. आता हे सगळे आन्सर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. The sum of greatest 4-digit number and smallest 3-digit number will be dash. इथं ऑप्शन देतोय A, B, C, D. तुम्हाला आता ग्रेटेस्ट 4-digit नंबर आणि स्मॉलेस्ट 3-digit नंबर माहित पाहिजे. ऑप्शन आहेत 10,000, 10110, 10099 आणि 10999. ग्रेटेस्ट 4-digit नंबर आणि स्मॉलेस्ट 3-digit नंबर. सोपं आहे सगळं करा. आन्सर सांगायचं आहे. आन्सर सांगता येते का काय अवघड आहे. सम ऑफ ग्रेटेस्ट 4-digit नंबर. आता 4-digit नंबर मोठा किती असतो ग्रेटेस्ट 4 डिजिट म्हणजे ते पण लिहून दिलेलं आहे बरोबर आहे. ग्रेटेस्ट 4-digit नंबर आणि प्लस स्मॉलेस्ट 3-digit नंबर हा ग्रेटेस्ट 4-digit नंबर आणि स्मॉलेस्ट काय असतो
1 0 0. स्मॉलेस्ट मध्ये 1 आणि 0 द्यायचे असतात आणि ग्रेटेस्ट मध्ये सगळे 9 9 9 99 999 9999 याप्रमाणे. आय स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर झालं. आता प्लेन बेरीज करायची याची. 9 9 9 plus 1 10. 1 जाईल 9 plus 1 10. So 10099 10099. Answer will be C. हे एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत बाळांनो. आता याच्यामधलाच थोडस मी क्वेश्चन मध्ये चेंज करणार. हा सुद्धा आता एक्झामला विचारलेले क्वेश्चन आपण बघतोय. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे क्वेश्चनचं नेचर काय असतं, एक्झामला कशा पद्धतीचे क्वेश्चन. प्लेन येणार नाही, थोडस कॉम्प्लिकेशन्स असतील. ओके. The sum of greatest 4-digit number and smallest 5-digit number इथे चेंज आहेत. हे झाले सगळ्यांचं लिहून. बघा आता काय म्हणलेलं. The sum of greatest 4-digit number and smallest 5-digit number each having, प्रत्येकामध्ये आता कंडिशन दिले, each having 3 different digits. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे 3 डिजिट हे वेगवेगळे असले पाहिजेत. इज डॅश डॅश ते किती असेल ते सांगा. आता तुम्ही आन्सर काढायचं पहिल्यांदा, ते महत्वाचं. पहिला क्वेश्चन लिहून द्या, मग आपण बघूया काय दिलेलं आहे, समजावून घेतो. The sum of greatest 4-digit number and smallest 5-digit number each having different digits. प्रत्येकामध्ये कमीत कमी किती पाहिजेत? 3 different digits. कमीत कमी 3 डिफरंट डिजिट पाहिजेत. कमीत कमी असं म्हणू शकत नाही आपण. चला वरती बघा सगळे. आता आपण ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर पहिल्यांदा बघूया. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता आपल्याला माहित आहे तो काय आहे. बघा लिहू नका सगळी. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर 9999 आहे. ओके. पण झाला 4 डिजिट नंबर झाला, ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. पण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, 3 डिफरंट डिजिट. आता याच्यामध्ये कमीत कमी 3 डिजिट वेगळे करायचे. आता संख्या तर मोठी पाहिजे. मोठी संख्या लिहिताना आपण कसं लिहितो, समजा आता हे 1 2 3 4 याची सगळ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर आपण काय करतोय, मोठ्यापासून लहानाकडे जातोय. म्हणजे याचा ग्रेटेस्ट नंबर कसा बनतोय, 4 3 2 1. म्हणजे या डिजिट पासून सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कसा बनणार असं. मग आपण त्यासाठी काय क्रायटेरिया लावतोय, पहिल्यांदा हायर संख्या लिहायची मोठी, मग त्यापेक्षा छोटी, त्यापेक्षा छोटी, मग त्याच्यापेक्षा छोटी. 4 3 2 1 दिस विल बी द ग्रेटेस्ट नंबर युजिंग दिस डिजिट. मग इथं 1 2 4 डिजिट्स आहेत. मग 4 डिजिट पैकी 3 डिजिट डिफरंट पाहिजेत म्हणलेले कमीत कमी. मग काय करूया, इकडून यायचं. ओके. म्हणजे सगळ्यात पाठीमागून यायचं. आता आपण काय करणार आहे, सगळ्यात मोठा आणि इकडं छोटा छोटा होणार आहे. आपल्याला 2 डिजिट याच्यातले काय करायचे, बदलायचे. म्हणजे हे 2 आणि 1 2 हे 2 डिफरंट केले तर 2 आणि हे 2 सेम असले तर चालतं. 3 कमीत कमी डिफरंट पाहिजे. म्हणजे 3 डिफरंट डिजिट, 3 डिजिट वेगवेगळे असले पाहिजे आपल्याला. ओके. मग काय करूया आपण, 9 पेक्षा छोटा. आता एकूण आपल्याला माहित पाहिजे 6 5 4 3 असं आहे. 9 पेक्षा छोटासा कुठला असेल तो एक बदलूया. हा बदलला. 9 च्या ऐवजी आपण काय लिहूया, तर 8 लिहूया. ओके. आणि परत 8 इथं लिहू शकत नाही का, परत 2 डिजिट होतील. मग हा डिजिट बदलूया. 8 ला सोडला, 8 नंतर कोण असेल, 7. सो दिस विल बी द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर विथ 3 डिफरंट डिजिट. आता बघा 1 2 3 9 8 7 3 वेगळे डिजिट आहेत.
तुम्ही नसर हे दोन सेम आहेत, काय अडचण नाही. पण 1, 2, 3 कुठले कुठले डिजिट आहेत? 7, 8, 9 3 डिफरंट डिजिट आहेत. तर एक डबल आला काही प्रॉब्लेम नाही. आता सिमिलरली स्मॉलेस्ट साठी करायचं आपल्याला. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर नेहमीसारखं पहिल्यांदा लिहूया आपण. 1, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5. परत आता आपल्याला काय करायचंय? हा चालत नाही आपल्याला. स्मॉलेस्ट कसं लिहितो आपण? इथं सगळ्यात छोटी संख्या मग छोटी छोटी असेल. हा सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. आता परत 3 डिजिट डिफरंट पाहिजेत. याच्यातले 2 डिजिट बदलावे लागते आपल्याला. कोणते कोणते बदलणार बघा. 1 आहे, 0 आहे, एक संख्या बदल. इथं आता आपण काय घेऊ शकतोय? सगळ्यात लहान संख्या 1, 2, 3, 4. 1 ऑलरेडी आहे. मग 1 नंतर कोण आहे? 2. चालते बघ. मग 1 हा एक डिजिट आहे, 0 एक आहे, 3 एक आहे. 3 डिफरंट डिजिट आहेत. आले का? आता यांची समेशन करायचे. 9987 मी इकडे लिहितोय. प्लस दिस 7 + 2 9, 8, 9 + 0 9, 9 + 0 9. आणि हा 1. So this will be your answer. आपण जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस चेंज करून तुम्हाला एक्झामला विचारलं जातं. आता जे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत ते सगळे एक्झामला आलेले, म्हणजे एक्झामला विचारलेले क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. तर हा तुम्हाला सोडवता येते का बघा. असेंडिंग आणि डिसेंडिंग या टाइप मध्ये आपण जाणार आहे. असेंडिंग अँड डिसेंडिंग. आता असेंडिंग म्हणजे काय आणि डिसेंडिंग काय माहिती आहे का सगळ्यांना बघा. व्हॉट इज असेंडिंग? असेंडिंग नंबर्स म्हणजे काय? इथे लिहितो ASCND. असेंडिंग नंबर्स. असेंडिंग नंबर्स म्हणजे काय? वाढत जाणारे. इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ नंबर्स. म्हणजे कसे येणार आहे ते? इन्क्रीज मध्ये कुठे येणार? 37, 48, 59, 62, 73, 89, 95. So these are ascending numbers. राईट. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने तो वाढत जाणार आहे. आणि डिसेंडिंग नंबर्स म्हणजे व्हॅल्यू वाढत जाणार आहे. डिक्रीजिंग व्हॅल्यू ऑफ नंबर्स. नंबरची व्हॅल्यू कमी कमी होत असली पाहिजे. 98 डिसेंडिंग कमी कमी होत जाणारी पाहिजे. 84, 77, 69, 55, 41, 32, 20 likewise. Okay, this is fine. So this is called the ascending numbers and descending numbers. त्याच्यावरती अदर क्वेश्चन आपल्याला बघायचे.